नमस्कार मित्रांनो, आरटीई ॲडमिशन 2025-26 सुरू झालेली आहेत। ज्या पालकांना आपल्या मुलांचा मोफत कोणत्याही इंग्लिश मीडियम किंवा सीबीएसई शाळेमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी आपल्याला आरटीई मध्ये जो 25% रिझर्वेशन कोटा असतो त्यामध्ये आपल्याला अर्ज करावा लागतो। अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। अर्ज कशा पद्धतीने आपल्या मोबाईलच्या माध्यमातून किंवा पीसीच्या माध्यमातून ऑनलाईन रित्या करता येणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात, कोणते डॉक्युमेंट्स आपल्याला रेडी ठेवायचे आहेत याबद्दलची पूर्ण माहिती अर्ज करत असताना लाईव्ह रित्या तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करू। मित्रांनो, सर्वप्रथम गूगल ओपन करायचं आहे आणि गूगलमध्ये आरटीई ॲडमिशन 2025-26 या नावाने सर्च करा। पहिली वेबसाईट दिसेल, त्या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर हा पेज ओपन झालेला दिसेल। ऑनलाईन ॲप्लिकेशन या टॅबवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला सर्वप्रथम आपली आयडी तयार करायची आहे, म्हणजेच ॲप्लिकेशन आयडी तयार करण्यासाठी न्यू रजिस्ट्रेशन या टॅबवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आपला जो जिल्हा आहे तो जिल्हा इथे सिलेक्ट करायचा आहे। ज्या जिल्ह्यातून तुम्ही फॉर्म भरणार आहात त्या जिल्ह्याला सिलेक्ट केल्यानंतर सर्वप्रथम मुलांचा म्हणजे विद्यार्थ्यांचा आडनाव इथं या ठिकाणी लिहायचं आहे, म्हणजे ध्यानात ठेवा लास्ट नेममध्ये तुमचं आडनाव टाकायचं आहे। त्यानंतर बघा त्या मुलांचं व्यवस्थित आधार कार्डवर जी स्पेलिंग आहे त्या स्पेलिंग तुम्हाला इथे व्यवस्थित टाकायचं आहे मुलांचं नाव। त्यानंतर वडिलांचं नाव मिडल नेममध्ये वडिलांचं नाव टाकायचं आहे। फर्स्ट नेममध्ये मुलांचं नाव, मिडल नेममध्ये वडिलांचं नाव, त्यानंतर लास्ट नेममध्ये त्या मुलांचा आडनाव टाकायचं आहे। व्यवस्थित इथे नाव भरून घ्या। चाइल्ड डेट ऑफ बर्थमध्ये आधार कार्ड प्रमाणे वर्ष, त्यानंतर महिना, त्यानंतर आपल्याला तारीख सिलेक्ट करायची आहे। जर तुम्ही पात्र असाल तरच तुमचं फॉर्म सबमिट पुढे होईल, अन्यथा तुम्ही या ठिकाणी पात्र नाहीत असा मेसेज दर्शवला जाईल। खाली दिलेला कॅप्चा जशास तसे इंटर कॅप्चाच्या ठिकाणी टाकायचा आहे आणि पालकाचा अचूकरित्या मोबाईल नंबर टाकायचा आहे। याच मोबाईल नंबरवरती ॲप्लिकेशन आयडी आणि पासवर्ड येणार आहे। आलेला आयडी आणि पासवर्ड आपल्याला ॲप्लिकेशन नंबरच्या ठिकाणी टाकून व्यवस्थितरित्या आपल्याला यूजर लॉग इन करायचं आहे। खाली दिलेला कॅप्चा परत एकदा टाकून लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। आता लॉग इन या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर जो जुना पासवर्ड आहे तो या ठिकाणी टाकून नवीन एक पासवर्ड आपल्याला तयार करायचा आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपला ॲप्लिकेशन आता या ठिकाणी रेडी झालेला आहे। आता नवीन क्रिएट केलेला पासवर्ड आणि त्यानंतर पूर्वी आलेला आयडी तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर कॅप्चा परत एकदा भरून लॉग इन या टॅबवरती क्लिक करायचं आहे। लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। आता तुमचा फॉर्म या ठिकाणी लॉग इन होईल आणि तुमच्यासमोर ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होईल। आता बघा या ठिकाणी ओपन झालेला आहे। सर्वप्रथम चाइल्ड इन्फॉर्मेशन, त्यानंतर ॲप्लिकेशन, त्यानंतर स्कूल सिलेक्शन, त्यानंतर आहे फॉर्म सबमिशन, असे काही ऑप्शन दिलेले आहेत। सर्वप्रथम आपण चाइल्ड इन्फॉर्मेशनमध्ये व्यवस्थित सर्व माहिती भरून घ्यायची आहे। त्यानंतर ॲप्लिकेशनमध्ये व्यवस्थित माहिती भरायची आहे। त्यानंतर स्कूल सिलेक्शनमध्ये आपल्याला पूर्ण व्यवस्थित स्कूल आपले सिलेक्शन करायचे आहेत। आता आपण चाइल्ड इन्फॉर्मेशनमध्ये सर्व माहिती भरून घेणार आहोत। सर्वप्रथम मुलांचं पूर्ण नाव टाकायचं आहे आणि खाली सुद्धा मराठीमध्ये भरायचं आहे। आईचं नाव असेल, वडिलांचं पूर्ण नाव असेल, त्यानंतर मेल फिमेल जे आहे ते मुलांचं, त्यानंतर आपण या ठिकाणी जे जनरल विंडो जे पॅरेंट्स स्टेटस आहे तो इथं सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर बघा आपल्याला खाली करंट ॲड्रेस टाकायचा आहे आणि त्यानंतर सेव्ह करायचं आहे। आता सेव्ह केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी आता नकाशा ओपन होईल। नकाशा ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला ज्या ठिकाणी आपण सध्या आहात त्या ठिकाणी आपल्याला जो या ठिकाणी लाल कलरचा जो बलून दिसत आहे आपल्या ठिकाणी न्यायचं आहे, म्हणजे ज्या ठिकाणी आपण राहत आहात त्या ठिकाणी जाऊन सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर हा फॉर्म पुढे आपल्याला सेव्ह करायचा आहे। आता फॉर्म पुढे सेव्ह करण्यापूर्वी एकदा व्यवस्थित एकदा पाहून घ्या कुठं काही चुका झालेली आहे का, तुम्हाला चान्सेस आहेत फॉर्म सबमिट करण्याच्या पूर्वी। आता आपण सर्व व्यवस्थित झालेलं आहे। या ठिकाणी बघा करंट डिटेल्समध्ये ज्या ठिकाणी आपण राहत आहात ते सर्व मी या ठिकाणी भरलेलं आहे आणि सेव्ह या टॅबवरती क्लिक करणार आहे। आता सेव्ह झालेलं आहे। आपण आता ॲप्लिकेशन या टॅबवरती क्लिक करूया। ॲप्लिकेशन या टॅबवरती क्लिक केल्याच्या नंतर सर्वप्रथम आपल्याला वर्ग निवडायचा आहे। या ठिकाणी बघा फर्स्ट स्टँडर्ड, त्यानंतर आपला जो रिलीजन आहे तो निवडायचा आहे, हिंदू जे काही असेल तुमची कॅटेगरी। त्यानंतर आपली कॉस्ट निवडायची आहे।
त्यानंतर बघा इथं नो ठेवायचं आहे, म्हणजे आपण अपंगवत्र नाही. आधार कार्डला यस करायचं आहे आणि आधार कार्ड नंबर टाकून खाली जो मोबाईल नंबर आहे ऑटोमॅटिक आलेला आहे. आता इथं ॲड्रेस प्रूफमध्ये तुम्हाला आधार कार्ड इथं ओके करायचं आहे, बर्थ सर्टिफिकेट ओके करायचं आहे आणि हँडिकॅप नाही करायचं आहे. असे तुम्हाला व्यवस्थित सर्व माहिती भरायची आहे. आता त्यानंतर आपल्याला स्कूल सिलेक्शन करायचं आहे. स्कूल सिलेक्शन केल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला सर्व जे आपल्या जवळील आहेत 1 किलोमीटरमधले 1 ते 3 किलोमीटरमधले असे 10 आपल्याला स्कूल सिलेक्ट करायचे आहेत. व्यवस्थित स्कूल सिलेक्ट करा. आता स्कूल सिलेक्ट केल्याच्या नंतर परत आपल्याला या ठिकाणी सबमिट किंवा सेव्ह या टॅबवरती क्लिक करायचं आहे. व्यवस्थित माहिती पाहून घ्या. सेव्ह या टॅबवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपण आता स्कूल सिलेक्शन झालेलं आहे. आता आपण फॉर्म सबमिशन या टॅबवरती क्लिक करूया. आपला फॉर्म सर्व व्यवस्थित एकदा पाहून घ्या. यामध्ये काही चुका झालेली आहे का, कारण घाई गडबडीमध्ये कधी स्पेलिंग वगैरे चुकून जात असते. त्यासाठी व्यवस्थित बघा. ॲड्रेस प्रूफ, बर्थ सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट एवढे डॉक्युमेंट तुम्हाला लागतात असं या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे. जर तुम्ही कास्टमधून फॉर्म भरत असाल तर, जर जनरलमधून भरत असाल तर तुम्हाला उत्पन्नाचा या ठिकाणी पुरावा लागतो, जर कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल तर. आता जे शाळा तुम्ही निवडलेले आहेत ते सर्व शाळा व्यवस्थित आहेत का बघून घ्या. नसेल तर परत तुम्हाला या ठिकाणी हे डिलीट करून परत एडिट करता येतं. परंतु हे सर्व व्यवस्थित आहे का एकदा पाहून घ्यायचं आहे. जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला या ठिकाणी जो एक चॉक मार्क दिलेला आहे चौकोन डब्बा त्यावरती टिक मार्क करायचं आहे. या ठिकाणी टिक मार्क केल्यानंतर बघा या ठिकाणी जी बोर्ड दाखवत आहे आणि कन्फर्म, सेव्ह आणि सबमिट या टॅबवरती क्लिक करायचं आहे. आता ॲप्लिकेशन आपल्याला आता परत यामध्ये काही चेंज करायचं नाही. ओके. चेंज जर करायचे असेल तर तुम्हाला इथं बॅक घ्यायचं आहे. चेंज करायचं नसेल तर ओके टॅबवरती क्लिक करायचं आहे. आपण आता याची प्रिंट काढायची आहे. जो फॉर्म आपण भरलेला आहे त्याची आपल्याला प्रिंट काढायची आहे. प्रिंट काढण्यासाठी फॉर्म सबमिशन यावरती क्लिक करायचं आहे आणि खाली बघा जनरेट PDF नावाचं एक ऑप्शन दाखवत आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा PDF स्वरूपामध्ये ही फाईल आपल्याला डाउनलोड करता येईल किंवा तुम्हाला डायरेक्ट इथून प्रिंटसुद्धा मारता येईल. PDF आपण डाउनलोड केलेला आहे. आता PDF ओपन झालेली आहे. सर्व आता तुमचं फॉर्म या ठिकाणी व्यवस्थित भरला गेला आहे याची खात्री तुमची झालेली आहे. पूर्वीच तुम्ही कन्फर्म केलेला आहात असं या ठिकाणी उल्लेख आहे. आणि बघा यामध्ये काही सूचना दिलेल्या आहेत महत्त्वाच्या, त्या सूचना सर्वप्रथम पाहून घ्या. आपण भरलेला प्रवेशाचा अर्ज आणि पासवर्ड प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जपून ठेवावे. आपण प्रवेश अर्ज भरलेला माहितीच्या आधारे लॉटरी सोडत काढली जाईल आणि लॉटरीचे जे प्रवेश निश्चित केली जातील. लॉटरी काढल्यावर आपण भरलेला प्रवेश अर्जातील मोबाईल नंबर SMS प्राप्त केला जाईल. लॉटरी लागली अथवा नाही हे पाहण्यासाठी RTIच्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला डिटेल्स पाहता येणार आहे, कारण बार आपल्याला त्या ठिकाणी पाहत राहायचं आहे. कधी SMS सुद्धा येत नाही. बघा खाली सूचना दिलेली आहे 5व्या नंबरमध्ये, लॉटरी लागल्यावर RTIच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज क्रमांक आणि पासवर्ड लिहून लॉग इन करावे आणि ॲडमिट कार्ड टॅब क्लिकवर करून आपल्याला जो तुम्ही लागला असेल तर त्याची तुम्हाला प्रिंट काढायची आहे. जर तुमचं लॉटरीमध्ये सिलेक्ट झाला असेल तर आता ती कोणत्या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे हे पाहून घ्या, व्यवस्थित पाहून घ्या. आणि त्यामध्ये तुम्हाला त्या लेटरवरती कोणत्या ठिकाणी तुम्हाला हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे आहेत, कोणत्या ठिकाणी आपल्याला पडताळणीसाठी जायचं आहे याचा सुद्धा उल्लेख यामध्ये महत्त्वाच्या सूचनामध्ये देण्यात आलेला आहे. हे व्यवस्थित वाचून घ्या. जेव्हा तुम्ही प्रिंट काढताय तेव्हा त्या प्रिंट खाली काही माहिती दिलेली आहे. आता बघा ॲडमिट कार्ड आपल्याला काढायचं असेल, म्हणजे आपल्या मुलाचा लॉटरीमध्ये नंबर लागलेला आहे, ॲडमिट कार्ड काढायचं असेल तर ॲडमिट कार्ड या टॅबवरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर सर्व लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला ॲडमिट या टॅबवरती क्लिक करा. आता या ठिकाणी लॉटरीमध्ये लागलेलं नाही तर इथं ब्लँक दाखवत आहे, म्हणजे कोरं दाखवत आहे. त्या जर तुमचं लॉटरीमध्ये लागलेलं असेल तर या ठिकाणी ॲडमिट कार्ड येईल, त्याला इथं प्रिंट मारून घ्यायचे आहे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला शाळा देईल त्या शाळेमध्ये हे सर्व डॉक्युमेंट देऊन टाकायचे आहे. अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे. जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. पुन्हा भेटूया. तोपर्यंत